हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळ्या जणी मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दुर्गा पाटील. तर ताईंनो, हा व्हिडिओ माझ्या माहेरचा आहे. तिथं आहे अशी साईबाबाची मूर्ती. तर दर गुरुवारी अशी पूजा आरती वगैरे करत असतात. ह्यावेळेस मी होते. तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी व्हिडिओ शूट केलेला आहे ताईंनो. ही माझी छोटी भाऊजाई आहे, ती करत आहे पूजा. सगळ्यात अगोदर साईबाबांना ती वस्त्र अर्पण केलेली आहे. त्यानंतर पूजा करून घेतलेली आहे. अष्टगंध वगैरे लावल्यानंतर हार अर्पण केलेले आहेत. आरतीची ताट अशा प्रकारे तिनं तयार करून घेतलेली आहे. प्रसादासाठी पेढे म्हणून घेतलेले आहेत. हार अर्पण केल्यानंतर दिवा व अगरबत्ती लावून घेतलेली आहे ताईंनो. त्यानंतर इथं माझी आई पूजा करून घेत आहे. तर कसे दिसत आहेत आपले साईबाबा? सगळ्यांनी साईबाबाचं दर्शन घ्या. फुलं हार वगैरे घालून अशा प्रकारे सजून घेतलेले आहेत साईबाबांना. तर इथं आम्ही सगळ्यांनी मिळून आरती करत आहोत. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 दिवसाचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत ताईंनो. तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. ही छोटी भाऊजाई आहे, हा मोठा भाचा आहे, ही आई आहे, ही मोठी भाऊजाई आहे, ही काकू आहे, ही माझी मोठी ताई आहे आणि इथं मी आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही आरती करून घेतलेली आहे. आम्हाला मार्केटला जायचं होतं कपडे खरेदीसाठी. इथं मुलं छान तयार झालेली होती, त्यामुळे आरती झाल्यानंतर आम्ही मुलांचे फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत. ही भाची आहे, हा छोटा भाऊ व भाऊजे आहेत, हा छोटा भाचा आहे. फोटो वगैरे काढून घेतल्यानंतर आम्ही इथं पावभाजी खाल्लेली आहे. पावभाजी खाल्ल्यानंतर लगेच पाणीपुरी खाल्लेला आहोत. पाणीपुरी ही बाहेरचीच आहे, फक्त पुऱ्या रेडीमेड असतात ना, ते तळून घेतलेले आहेत घरी. कोणाकोणाला आवडते पाणीपुरी खायला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं मी मुलांसाठी प्लेट तयार करून देत होते. मुलांची प्लेटा झाल्यानंतर लगेच आमच्या प्लेटा तयार करून घेतलेल्या आहोत आम्ही. कोणाकोणाला आवडते पाणीपुरी नक्की सांगा. चला तर मग करा या सगळ्यांनी पाणीपुरी खायला. त्यानंतर हा शुक्रवारचा दिवस आहे. आंघोळ वगैरे केल्यानंतर आम्ही सहज बसलो होतो, दोघं फोटो काढलो. इथं मोठी भाऊजाई नाश्ता केली होती. नाश्त्याला इडली, चटणी, डोसा अशा पद्धतीनं होतं. आम्ही इडली खाल्ल्यानंतर कपडे खरेदी करण्यासाठी गेलेलो आहोत. या लाल परीमध्ये बसून आम्ही नायगावला गेलो. तिथं माझी बहीण पण असते आणि तिथं साड्या वगैरे छान भेटतात, त्यामुळे गेलेलो आहोत आम्ही. हे दुकान आहे पहा, चिद्रेवार म्हणून. ह्या दुकानात गेलेलो होतो आम्ही. इथं आम्ही काटापदराच्या साड्या पाहिलो. काटापदराच्या साड्या एवढं काही नाही आवडल्या, त्यामुळे आम्ही पार्टीवेअर साड्या घेतलेल्या आहेत पहा, हे 2. साड्या घेतल्यानंतर बिल वगैरे पे करून आम्ही
भाच्यासाठी कपडे पाहायला गेलोत खालच्या मजलेवर. हे पहा इथं कपडे घेतलो. दिवसभर फिरून फिरून किती थकलेला आहे पहा हा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.